गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आपल्याला अपेक्षा होती एक रेड कॅन्डलची, जी आज पण झाली नाही. मी गेल्या 2-3 दिवसापासून मला एक रिट्रेसमेंट म्हणजे मार्केट जेव्हा कुठल्या लेवल तोडतो तेव्हा त्याने एकदा तरी आपल्या लेवलला टेस्ट करून जाणं भाग आहे. असं काहीच होताना दिसत नाहीये. तुम्ही जर बघाल 29चा मार्केट एकदम स्लो मुवमेंट आहे. अशा कुठल्या मुवमेंट भेटल्या नाहीयेत. आपली आपली लेवल जी होती 280च्या वरती किंवा 350च्या वरती ह्या गोष्टीवरती किंवा आपण 240च्या खाली काहीतरी करणार होतो, असं मार्केटने काही केलं नाही. बघा इथे मार्केटने टोटली हा एक मुवमेंट, हा जो मुवमेंट आहे फक्त एकच ग्रीन कॅन्डल, त्यानंतर परत मार्केट त्याच लेवलला आणि इथे एक छोटासा मुवमेंट बघायला गेलं तर आता मार्केट परत 300च्या लेवलच्या आसपासच आहे. म्हणजे 280 जर बोलतोय आपण तर 290 230 ला आहे. 20 पॉईंट फक्त वरती आहे. त्यामुळे मार्केटमध्ये असा आज सच बडा मुवमेंट आला नाहीये. हा एक स्पाइक आला 335 ला, तुम्हाला दाखवतो कुठला स्पाइक आहे तो. मी 77,000 77,700चा एक प्रीमियम लावलेला घेण्यासाठी. तो लगभग 40 या 20 वरनं डायरेक्टली 200 ला गेलाय. हा एक स्पाइक चांगला होता, पण मी तेव्हा केलं नाही कारण का मार्केट ऑलरेडी 3च्या दरम्यान 3-5च्या दरम्यान हा मुवमेंट आलेला आणि तेव्हा मी ऍक्टिव्ह नव्हतो. कारण का अख्खा दिवस मार्केट जर अशा पद्धतीमध्ये खेळत असेल तो नक्कीच ट्रॅप करेल. ठीक आहे. आणि मला असं वाटतंय इथे आहेत ना, तुम्हाला जर वरती वरती मार्केट चाललं असं वाटतंय आणि मी बोलतोय की रेड कॅन्डल सर 2 दिवसांवर बोलतायत आणि न होता विरुद्ध होतंय, तर चांगली गोष्ट आहे. मी ट्रेड करत नाही. माझ्या सेटअप माझ्या रूल प्रमाणे असेल तरच मार्केट मध्ये मी ट्रेड घेतो. याचा अर्थ काय माहिती काय, मला पेशन्स आहे. मला माहिती आहे मार्केटमध्ये बुल ट्रॅपिंग चाललेली आहे. बुल ट्रॅपिंग म्हणजे मी हर वेळा सांगतो माझ्या ग्रुपमध्ये फॅमिली मेंबर्स बुलाती मगर जाने करे, सगळ्यांना बोलतोय. तुम्ही जर क्लिअरली बघाल ना तर मार्केट तुम्हाला बोलवतंय. ओके, मार्केट तुम्हाला बोलवतंय. इथे व्ही शेपची रिकव्हरी चांगलीच झाली, त्याच्यामुळे हा विषय काढलेला मी. व्ही शेपची रिकव्हरी होणार आहे का, तर झालेली आहे. ठीक आहे, पण ती कुठल्या पद्धतीमध्ये, गॅप अप मध्ये झालेली आहे. मार्केटमध्ये चांगला कुठला असा रन, हा 2 दिवसाचा मार्केट बघा एवढूसा या रेंज मध्ये फक्त 2 दिवस मार्केट आहे. म्हणजे हे खूप खतरनाक आणि विक्षिप्त आहे. येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे माहिती नाहीये. ओव्हरऑल जर 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण बघायला गेलो ना, मार्केटने ऍज सच असं काहीच केलं नाहीये. मार्केट रेंज मध्येच आहे. ओके, टोटली रेंज मध्ये मार्केटमध्ये. ओके, मार्केटला जर तोडायचं असेल ना, मार्केटने हा जो आहे ना 500चा पॉईंट तो तोडावा, तर मी समजेन की बाबा एक बुलिश मुवमेंट यावी. आता इकडनं पण मार्केटने रिटेस्ट घेऊन गेला तर ठीक, हरकत नाही. पण ह्या गोष्टीमध्ये मला जरासं वाटत नाही की मार्केट पटकन जाईल. तुम्ही जर ग्लोबल मार्केट बघाल ना, तर हाकार मसला ग्लोबल मार्केटमध्ये. तुम्ही जाऊन परत चेक करा ग्लोबल मार्केटची कंडिशन काय. ग्लोबल मार्केट धडाधड खाली येतंय आणि आपलं मार्केट का होत जातंय, हा विषय आहे. विषय म्हणजे काय, आपल्याला बोलवलं जाते, आपल्याला पोझिशन बनवायला सांगतायत. एफ आय वाले डी वाले पोझिशन बनवायला सांगतात आणि एकदा पोझिशन सगळ्यांची बनली, एकदा भ्रम निर्माण झाला का मार्केटला परत खाली यायला जी दिशा आहे ना, बघा तुम्ही 1-2 1-2 1-2 ही ही मुवमेंट द्यायला मार्केट तयार आहे. म्हणजे मार्केटला अजूनही कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये वरती जाण्यासाठी. ठीक आहे, किंवा ह्या लेवलच्या खाली येण्यासाठी. ठीक आहे, मार्केटला ह्याच झोन मध्ये थांबायचंय. ऑगस्ट महिन्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात, पण मला असं वाटत नाहीये ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा गोष्टी होण्याच्या शक्यता जास्त आहे. कधी वरती कधी खाली, रेंज मोठी आहे. ओके, आपण जर एक तसे चार्टवरती बघायला गेलं ना, तर मार्केटने त्यांना एक ट्रेंड लाईन निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा नीट बघा. ओके, ट्रेंड लाईन जर मी अजून डेली चार्टवर जातोय ना, तर मला खूप काही गोष्टी क्लिअरली कळत आहेत. ओके, बघा इकडनं मार्केट फुल बुलिश मूड मध्ये, डब्ल्यू पॅटर्न पण तुम्हाला दिसेल, पण हा कितपर्यंत योग्य आहे हा तुम्हीच ठरवायचंय. मला पटत नाहीये. का माहिती काय, बघा जेव्हा पण मार्केटला वरती जायचं ना, मार्केटने एकदा तरी रिटेस्टिंग द्यावी. गॅप अप तुम्ही जर बघाल ना मार्केटच्या ह्या कॅन्डलमध्ये ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अशा या ग्रीन कॅन्डल जे असतात ना मोठ्या, किंवा रेड कॅन्डल मोठ्या, अशा कुठल्या कॅन्डल बंद कर, स्वतःला प्रश्न विचारा. ट्रेडिंग करणं अगोदर स्वतःला प्रश्न विचारा की माझ्या मते काय चाललंय मार्केटमध्ये. ग्रीन कॅन्डल बॉटमला ही योग्य आहे. इथे पण गॅप अप होऊन एक ग्रीन कॅन्डल ओके,
ही बघा ना, इथे इन्व्हर्टेड हॅमर, इथे पण छोटी कॅन्डल, इथे पण छोटी कॅन्डल. मार्केटचा मुवमेंट जो फास्ट होता तो ह्या 2 दिवसात काय 29 आणि 30 मध्ये मला स्लो होता दिसलाय. रेंज काय मार्केटची बघा तुम्ही एक्झॅक्टली बघाल तर गॅप अप होऊन मार्केट फक्त 150 पॉईंटची रॅली 2 दिवसामध्ये देत आहे. मग अशा कंडिशन मध्ये मी सांगेन का मार्केट एकदम बुलिश झालंय? नाही सांगू शकत मी. मार्केटला एक रिट्रेसमेंटची गरज आहे. उद्या माझ्या मते इथे आहेत ना एक अशी रेड कॅन्डलचा निर्माण झाला पाहिजे जर मार्केटला वरती जायचं असेल तर. उद्या पण इथे जर ग्रीन कॅन्डल झाली, मग समजा मार्केट पुरं तुम्हाला तुमच्यावरती हॅवी झालंय ट्रॅप करायसाठी. बुल्सला म्हणजे वरच्या साईडला जे पण पोझिशन लावले सगळ्यांनी, त्यांना मार्केट ट्रॅप करून परत मार्केट हमखास खाली येऊ शकतं. मार्केटची रेंज बघा आता अशी आहे. ओके, मार्केट इथे पण एक ट्रेंड लाईन म्हणून जाते. इथे मार्केटची ट्रेंड लाईन कुठे दिसतच नाही मला. मार्केट डायरेक्टली उभ्याच्या उभ्यावरती गेलेलं आहे. हे मला जरासं पटण्यासारखं नाहीये. मार्केटचा हा बिहेवियर जरा चुकीचा वाटतोय. आता असं नाही ना की मी ट्रेडिंग करत त्यामुळे मार्केटला मी काही उलट बोलू शकतो, शेदू शकतो. मार्केट काहीतरी चुकीचं करतंय हे मला कळलेलं आहे. या मार्केट काहीतरी मोठ्या गोष्टीच्या पाठी काहीतरी कुठला तरी मोठा कांड याचा अर्थ काय, कुठंतरी मोठा गोष्टी घडणार आहेत. म्हणजे कोरोनाच्या वेळेला पण तुम्ही बघा, रेसिशनच्या वेळेला 2009, 2008, 2010च्या वेळेला बघा, 2012च्या वेळेला बघा, या गोष्टीमध्ये तुम्हाला पटकन कळून येईल की अशा मुवमेंट्स तुम्हाला आलेल्या आहेत. तुम्ही बॅक टेस्ट करू शकता, चेक करू शकता जाऊन. पण ह्या गोष्टी ज्या होत आहेत ना, ह्या जराशा चुकीच्या होत आहेत. म्हणजे मार्केटची जो बिहेवियर आहे हा मार्केटला शोभत नाहीये. हे एक ट्रॅपिंग चाललेलं आहे आणि ते बुल ट्रॅप करण्याच्या मागे लोक आहेत, हे हमखास स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे मी जास्त बुलिश होऊ शकणार नाही. मला बुलिश व्हायचं तर मी 500च्या वरतीच किंवा 480च्या वरतीच टोटली बुलिश आहे. नाहीतर मी न्यूट्रल राहीन. मी पुटसाठीच या खालच्या बाजूलाच प्रयत्न करेन. ओके, उद्या पण मला इथे एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. ओके, मी जेव्हा बोलतो की मला रेड कॅन्डलची अपेक्षा आहे तेव्हा तुम्ही पुट घेताय, तुम्ही ग्रीनच्या वेळेला तुम्ही मी जेव्हा बोलतो अपेक्षा तर कॉल घेताय. असं करू नका. माझ्या कुठल्याही शब्दावरती कुठल्याही वाक्यावरती तुम्ही ट्रेड करू नका. तुम्ही ट्रेड करत असाल तर तुमची पुरी जिम्मेदारी असेल, ती तुमची पुरी रिस्क असेल, त्यासाठी मी जबाबदार नाही. कारण का मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये. मी कुठल्याही कोणालाही टिप देत नाही. हा फक्त एक निव्वळ लेवल्स देण्याचा किंवा तुम्हाला सक्षम करण्याचा, तुम्हाला शिकवण्याचा, तुम्हाला ज्ञान देण्याचा, तुम्हाला नॉलेज देण्याचा, तुम्हाला ट्रेडिंग मध्ये काही ना काहीतरी गोष्टीमध्ये एक जे गुपित घडलंय ते समजवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे पूर्णतः जबाबदारी रिस्क तुमची असेल. डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. युट्यूबला जय श्रीराम. ठीक आहे, ओके. आता आपण येऊया नक्की मार्केट काय करायचा प्रयत्न करतोय. बघा, मार्केटला काहीच करायचं नाहीये. मार्केटला करायचं असतं ना तर मार्केट एवढं थांबलं नसतं. एक फ्लॅट रेंज झाले. तुम्हाला वाटतं प्राइजेक्शन आहे, तर मला वाटत नाही प्राइजेक्शन आहे. प्राइजेक्शन एकदम खास असते, पटकन दिसून येते. ठीक आहे, हर वेळेला जर मी 15 मिनिटाच्या चार्ट वरती येत असेल ना, ओके, मला आहेत ना हर वेळेला जेव्हा मार्केट ओव्हरबॉट झोन मध्ये आले ना, तेव्हा मला आरसे दिसले. एकदा, हे बघा, फ्लॅट, दोनदा. ठीक आहे, अजून जरा येऊया पाठी, अजून येऊया. हा बघा, इथे हा फ्लॅट आहे, आरएसआय डायव्हर्जन दिसलाय मला, जो बेरिश आहे. परत बघा, बेरिश आहे. ओके, मग अशा गोष्टी जेव्हा घडतायत, वारंवार मार्केट टेक्निकल अनालिसिसला चॅलेंज करत आहे. म्हणजेच काय, मार्केट कुठेतरी घात करण्याच्या मागे आहे आणि तो घात मोठा होऊ शकतो. ऑगस्ट महिना पुरा मार्केट एक कन्सोलिडेट झोन मध्ये जाऊ शकतो किंवा एक खालची लेवल टेस्ट करायला येऊ शकतो. हा माझा प्रेडिक्शन, हा माझा माझा विश्लेषणचा भाग आहे. त्यामुळे कोणीही कुठल्या गोष्टीला पोझिशन होल्डिंग साठी जाऊ नका. ठीक आहे, आज पण एक नवीन स्टॉक आपल्या मार्केटमध्ये आलेला आहे. त्यांनी 46% काय 50%च्या वरती दिलेले आहे. ठीक आहे, हा बघा, आजच त्याचा एक
चांगला भाग बघण्यात आलेला आहे. सकाळी 10 वाजता 30 जुलैला ओपनिंग दिली याची. इकडनं हा तर लगभग 38% दाखवत होता. मी माझ्या फॅमिली मेंबरला सांगितलं की 40-45% तर बहुतेक देईल आणि मार्केटने आज खूप चांगला दिला. कोणी 45%, कोणी 50%, कोणी 30% 4 दिवसामध्ये घेऊन गेलेला पैसा आहे. त्यांचं खूप अभिनंदन, खूप आभार. माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही स्टॉकमध्ये पैसे टाकलात आणि तुम्हाला चांगला जॅकपॉट लागला. अशा जॅकपॉट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याबरोबर कनेक्ट राहा. मी वारंवार स्टेटसला किंवा माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा माझ्या युट्यूबच्या चॅनल मधनं मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर त्यांचे खूप अभिनंदन, खूप आभार. कमीत कमी 5,500-6 हजाराचा आज दिवसाचा त्यांचा प्रॉफिट झालेला. त्यांचं खूप आभार, खूप अभिनंदन. असंच टार्गेट करत राहा. होल्डिंग करायचा की नाही करायचा हा तुमचा विषय असतो. मार्केटमध्ये नवीन स्टॉकला एक वरती गेल्यावर एक डाऊनफॉल येणं स्वाभाविक असतं. त्यामुळे होल्डिंग करणं हा विषय जरा वेगळा आहे. ठीक आहे. आजचा विषय जर आपण घेत असू ना, तर मी तुम्हाला सांगतो, इथे बघा, माझ्या फॅमिली ग्रुप मध्ये पण मी आज काही पोस्ट केलेले की मार्केटची लेवल अशी अशी आहे, अशी अशी आहे. ठीक आहे. लेवलच आहे खालची 280 आणि वरची 240. 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल क्लोजिंग, 15 मिनिटाची रेड कॅन्डल क्लोजिंग. नंतर सांगितलं मी यस्टरडे पण मार्केट निफ्टी सारखं एक काहीतरी ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल, मुवमेंट देणार नाही, लेवल्स होते राहील, लेवल्स वॉच करा. त्यानंतर परत मी 11:30ला सांगितलं. लागचा माझा मेसेज 11:30 त्यानंतर मी मार्केट 12:30-1 वाजता बंद करून टाकलं. कारण का मी तुम्हाला सांगितलं जसं की माझ्या घरी जरा प्रॉब्लेम आहे. माझा 27 चा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये कारण सांगितलंय काय कारण आहे ते. त्यामुळे मी जास्त ऍक्टिव्ह नसतो, जास्त माझं लक्ष फॅमिलीमध्ये असतं आणि लगभग हे येणाऱ्या 15 दिवस पण तसंच करणार आहे. ओके. तर इथे बघा, तुम्ही नीट बघा, 77,700 ला 700, इथे 400, 500 आहेत. ओके. पीसीआर रेशो 1.6 आहे, जो ओव्हरबॉट वाटतो आणि इकडनं मार्केट परत रिव्हर्सल येतं किंवा ते सेटल करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. या गोष्टीमध्ये असं मला वाटलं की इथे काहीतरी गडबड होणार आहे आणि ती गडबड बरोबर तुम्ही जर बघाल ना पीसीआर रेशो मध्ये 6,900 बघा, 6,000, 1,400 डायरेक्टली ओवाय किती वाजता 3 वाजता आलेत. हे जर आपल्याला तुम्ही बघाल ना ओवाय चेंज, तर एक नंबर ट्रेड होता आजचा. मी पण ऍक्टिव्ह असतो त्यावेळेला, तर मी काही ना काहीतरी करू शकलो असतो, काहीतरी मेसेज टाकले असते. पण मी ऍक्टिव्ह नसल्यामुळे मी जास्त काही इंटरेस्ट घेत नाही, कारण का मार्केट कुठे जात नाहीये आणि मार्केट ऍज सच तुम्ही बघायला गेलं तर रेंजमध्ये आहे. अशा मुवमेंट जर मोठ्या आल्या तर मी काहीतरी मेसेज टाकतो आणि सांगतो की बाबा आता मुवमेंट्स आहेत, त्या पद्धतीमध्ये काम करा, लेवल्सला रेस्पेक्ट करा. ठीक आहे. मार्केटने अजूनही आपली लेवल सोडली नाहीये. दुसरी गोष्ट तुम्ही बघाल ना तर मार्केटच्या ह्या लेवलवरती अजूनही मार्केट ठाम आहे. म्हणजे मार्केटला नक्की काय करायचं, मार्केटला ह्याच झोन मध्ये राहायचंय का तर परत मार्केटला खाली यायचं. कारण का बघा ना, तुम्ही हर वेळा मार्केट ह्या लेवलला जाऊन मार्केट खाली येते. त्यामुळे उद्या पण मला इथे गॅप ऑफ फिलिंगची भावना, अशी इथे जे गॅप्स आहेत ते भरण्याची भावना मार्केट करू शकतो. मार्केट लगभग तरी 23,800 पर्यंत येऊन जर मार्केट गेलं ना तर एक होऊ शकतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतंय बघा, मला असं दिसतंय हा जो ना एक पॅटर्न बनलेला आहे, तर मार्केटने एक रिटेस्टिंग द्यायला काही हरकत नाहीये. जर मार्केटला खरंच जायचं असेल तर हा टेक्निकलचा भाग आहे, हा खूप मोठा भाग आहे. लगभग ऑगस्ट 5-7 पर्यंत, 5 या 7 पर्यंत, म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये आपल्याला नक्कीच ही मुवमेंट जर भेटली आणि मार्केट इकडे रिव्हर्स होत असेल तर समजा मार्केट वरती जाणारे पोझिशन होल्ड करू शकतो आपण आणि अशा लेवल्स चांगल्या बघू शकतो आणि मार्केटची रेंज तुटेल अशी अपेक्षा करूया. नाहीतर मार्केट परत या रेंज मध्येच यायला तत्पर राहील. 920 जर 900 ही लागची लेवल आहे, त्यानंतर मार्केटने वरचा मुवमेंट द्यावा अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. पीसीआर रेशो प्रमाणे मार्केट आता ओव्हर बॉट झोन मध्ये आहे. ठीक आहे. तो आता सेटल व्हायला पाहिजे, त्यानंतरच मार्केटची काहीतरी दिशा समजू शकेल. म्हणजे उद्याची क्लोजिंग, जी शुक्रवारची क्लोजिंग आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. ती जर झाली तर मार्केटमध्ये एक चांगली गोष्ट येऊ शकेल, तरच काहीतरी होऊ शकेल. तोपर्यंत आपल्याला सांभाळून राहायचंय. बघा, आज कोणी ट्रेड घेतला, कोणी ट्रेड नाही घेतला, ह्याच्यावरती विवाद न करता मी आज थांबलो. रेंज बॉन्ड मध्ये मी काहीच नाही केलं. या गोष्टीचं समाधान जेव्हा भेटेल ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही खरे ट्रेडर बनाल. तुम्हाला असं वाटेल की अरे आज गेलं, काल गेलं, उद्या गेलं, माझ्याकडनं मिस झाला मुवमेंट. असं नाहीयेत. हे मुवमेंट नाहीयेत, ही सगळी ट्रॅपिंगची भावना आहे जी तुम्हाला मार्केट तुम्हाला लालची बनवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही जेव्हा लालची बनता
तेव्हा तुमच्या डोक्यावरती फोमो रेडी होतो आणि तुम्ही बाईंग 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 दिसते आणि इकडनं ब्रेकआउट पण होईल आणि नंतर मार्केट सडनली एक रेड कॅन्डल बनवेल. ओके, तर मी अशा भावनांमध्ये पडत नाही, कारण का मला माहितीये नक्की मार्केट काय करायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा ट्रॅपिंगला मी जरा लांब राहणार आहे. ठीक आहे, उद्याच्या लेवलसाठी आपण लेवल जरा चेंज करून घेऊया. ठीक आहे, आपण चेंज करून घेऊया. आपण काय करूया, ह्या लेवल ज्या आहेत ना वरच्या, मार्केटनी उद्या जर 340 लेवल तोडली किंवा लगभग 200 लगभग 20 ची लेवल जर तोडली तरच मी काहीतरी करणार, नाही तर मी काय करणार नाही. इकडे मला एक रिट्रेसमेंटची गरज आहे. आपला पॅटर्न आपण अजूनही चालूच आहे. आपल्या पॅटर्नला मार्केट रिस्पेक्ट करत, त्यामुळे काहीच मला असं वाटत नाही की मी मार्केटमध्ये अग्रेसिव्ह ट्रेडिंग करावी. ओके, अग्रेसिव्ह ट्रेडिंग करावी. मी पुन्हा इथे लिहितोय, इथे 300 लगभग 40च्या वरती, इथे 220च्या खाली. कारण का इथेपर्यंत आपण 220 बोलत होतो, आता इथे 240 बोलतो. आता इथे एक डेप्थ आलाय, त्यामुळे 24,220च्या खाली माझा पहिला टार्गेट असेल 24,140 आणि त्यानंतर 24,040. ओके, मार्केटने एकदा तरी ही मुवमेंट द्यावी, त्याने मला माझा जो पॅटर्न तो पूर्ण होईल. नाहीतर मार्केट परत इकडनं जर मुवमेंट घेत असेल तर ही लेवल टेस्ट करून मार्केट परत खालच्या दिशेला येईल. तर आता जी मुवमेंट येणार आहे ती फारच इम्पॉर्टंट मुवमेंट ठरणार आहे. का? कारण का बघा, इथे 470ची लेवल जी आहे ना ती फार इम्पॉर्टंट लेवल आहे. मार्केटने ह्या 2 दिवसामध्ये किंवा पुढच्या हप्त्यामध्ये ह्या लेवल जर तोडल्या ना तर मग मजा येणार आहे. इक्विटी मध्ये सगळेच ग्रीन मध्ये कन्वर्ट होतील, एक चांगले मुवमेंट भेटतील आणि मार्केट बोलतात ना एक सुखी परिवार सारखं राहायला लागेल. तोपर्यंत मार्केटला जरा सांभाळून बघा, सांभाळून करा. ओव्हर ट्रेडिंग करू नका. काही गोष्टी समजण्याच्या पलीकडेच असतील तेव्हा सोडणं खूप एक चांगला निर्णय होऊ शकतो. उलट काही गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा काही गोष्टी सोडण्यात खूप चांगलं सामर्थ्य आहे, चांगला हुशारपणा आहे आणि त्या गोष्टी तुम्ही आता करा, कारण का त्याची काळाची खूप आता ती गरज आहे. ठीक आहे, तुम्हाला मी लेवल सांगितले आहेत, पीसीआय रेशो सांगितलेला आहे, कुठल्या पद्धतीने झाला पाहिजे, आरएसआय डायव्हर्जन्सचा तुम्हाला एक डिटेल समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे वारंवारचा. ओके, तरी उद्या तुमचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजच्या पुरती एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.